ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे माघे माघे वाहे अंगी भार त्याचा साखडे पडूने दी काही व्यथा आपणची माथा ओढवी मनोनी नाचे माघे माघे वाहे अंगे भार त्याचा एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी मनोनी नाचे माघे माघे वाहे अंगे भार त्याचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सरी चरण संस्थातिया सरी चरण संस्थातिया चरणी देवी माता चरणी देवी माता परितावी विनती माझी भंडारी माता हो परितावी विनती माझी भंडारी माता चरणी देवी माता चरणी देवी माता परितावी विनती माझी भंडारी माता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला विठाला भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर अराका
जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाचिया कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठल ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगी भारत्याचा किंवा पुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठण प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे बापू म्हणतात की संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. काय होतं माहितीये का, क्षेत्र कुठलंही निवडा त्याच्यात पण भंगिरी लोक असतात. राजकारण असेल, व्यापार असेल, शैक्षणिक असेल, परमार्थ असेल, कुठलंही असू द्या, भंगिऱ्यांची संख्या कुठे. किती चांगलं मळयंत्र आणा, जास्त जोरात लोटलं की कांड्या हानीत आहे आणि कमी टाकलं की सोयाबीन फोडीत आहे. कुठलंही असू द्या, थोडीशी जरा जोरा गर्दा असतोच गर्दा. मग हा गर्दा शहाणपणा करीत असतो बघा. 5ची मोटर चालू आहे, दांडाला पाणी आहे, पण दांड कशाने फुटतो? गर्द्यानंच. गर्द्याला इतकं सोपं समजायचं नाही. जुनी एक मन होती, धसकटाला कसपट समजायचं नाही. हे धसकट कधी कळत माहितीये का? पायात घुसल्या. विठाला विठाला ही बारकी बुरकी धसकट नालायक असतात का? ही मान्य करत नाहीत ना. काय म्हणे, डोकं खराब झालं असेल का गिरगावकराचा? अरे सुंबळ्या, अभंग पैठणच्या मालकांचा आहे आणि पैठणचे मालक म्हणतात की संतांचं देवावर कर्ज आहे. पैठणच्या मालकांचा अधिकार किती मोठा. 36 वर्ष जगाचा बाप धोत्र धुवाला तिथं. संध्याकाळी महाराज घरी गेला. बायकोल म्हणला सगळ्या धोत्राची पिशवी आता पारशी झाली आणि उद्या सकाळच्या एकही धोतर नाही. 2 वाजता धोतर धुईवर, पहाटच्याला वाळत आहे. ती म्हणली बाई आता गारव्यात मी धुत नाही. कोणाचं धोतर? नवऱ्याचं. पाकिट कोणाला देतो ते घरी नेऊन. ती पण म्हणते काय बाई काय ताण हो तुमचा, हो रात्रीन बेरात्रीन धुणं. हो इथं बसलेले किती दिवस वाचू द्यायचेत माझ्या सगट आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे. ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो विश्वाचा मालक धोत्र धुवाला नाथ. वस्त्रे गंगा तीरी धुताते धुताते, वस्त्रे गंगा तीरी धुताते धुताते, वस्त्रे गंगा तीरी धुताते, वस्त्रे गंगा तीरी धुताते. त्रिखंडा चंदन उगावली करी, त्रिखंडा चंदन उगावली करी. वस्त्र गंगा तीरी धुताते धुताते, वस्त्र गंगा तीरी धुताते, वस्त्र गंगा तीरी धुताते.
पंढरपुरातल्या मालकाने महाराज ताकद किती असेल त्या नाथ बाबांची. त्यांच्या पत्नीचे लुगडे पण धुतले, लुगडे पण. वकील साहेब शताब्दी चालू आहे, तुम्ही मला विचारलं 2-3 दिवस कीर्तन नाहीत का? उदाहरण सांगायलो, मला मारायला बसलीत माणसं घरी बसल्यावर, पण उदाहरणार्थ मी म्हणलं 2 दिवस कीर्तन नाहीत. वकील साहेब म्हणले महाराज तुमच्याकडे एक काम आहे, कीर्तनातले 2 दिवस माणसं बसवायचं काम तुम्ही करायचं काठी घेऊन. किती मुंग्या लागत्या गिरगावच्या बाळूला. वकील साहेबान काय मला समजिलं आणि मला काठी घेऊन माणसं बसवायला लावायली. वकील साहेबाला कळतं का नाही? जगाचा बाप 36 वर्ष वाचमन. दत्त तो पदारी करीत असे, दत्त तो पदारी करीत असे, रामने देवरा दत्त तो पदारी करीत दत्त तो पदारी करीत असे, दत्त तो पदारी करीत देवाला भेटाले, दत्त तो पदारी करीत रिकाम्या टायमामध्ये 36 वर्ष दरुजा सांभाळला. 50,000 ज्याला पगार येते वाचमन की करू शकतं का? हो पाटील करतय ते. आपल्याला किती पैसे द्यायचे आणि कोण्या दिवशी आपली सगळी संपत्ती जाळायची हे त्याच्या बायकोच्या हातात आहे, लक्ष्मीच्या मालकिनीच्या हातात आहे पंढरपुरातल्या. आणि जगाच्या अर्थव्यवस्थेतल्या मालकिनीचे मालक चोपदारी करतात. त्या अर्थी नाथांचा अधिकार किती मोठा असेल. आणि अधिकारी लोकांचे वाक्य ग्राही धरल्या जातात, प्रमाण मानल्या जातात. भंगिरे किती बोंबलू द्या, कोण नाही विचारित. कोण विचारते दुर्बळाचं? दुर्बळाचे कोणा जगमानी तीवचन, जगमानी तीवचन, जगमानी तीवचन. ही आवाजाची ही प्रमाणाची. विठाला विठाला गुरुवर्य बंडाता ते म्हणत असते ते प्रमाणाचा बादशाह आहे. विठाला विठाला दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन, किंवा दुर्बळाचे कोण ऐके घालो निया मन. कोणी विचारतो बंगिऱ्याला? एवढा अधिकार माझ्या नाथांचा. ते म्हणतात ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. माहीत असतं का बापू आपल्याला देव? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय हे जर जन्माला आले नसते तर देव माहीत झाला असता का? आमदारायचा, खासदारायचा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मंत्र्यांचा प्रचार करणारे त्याचे कार्यकर्ते असतात. कार्यकर्ते घरात झोपल्यावर यायचं काय चलत? फिरवा नुसत्याच गाड्या उसात डुकरं फिरल्यावानी. केवढा बी पुराडी कोणामुळे सोबत असतोय? कार्यकर्त्यामुळं. जितके त्याच्या मागे पुढे रेलचल कार्यकर्त्याचे असेल का तेव्हा ते पुराडी सोबत असतो रे दादा. कार्यकर्ते घरी बसल्यावर बस म्हण पप्याच्या माईल गप्पा सांगत. तशीच परिस्थिती विटेवरच्या मालकाची होती. हो महाराज म्हणले विसरलास का तू? अमोची अभावे तुझा देवपण, अमोची अभावे तुझा देवपण. एका दिवसाने
आमुचिया भावे कुलदेव मालक म्हणतात बापू आमुचिया भावे तुझ देव पण हे का विसरून राहिलासी. देवरीच राहिला असता संन्याशी बाबा, पण त्यानं माहीत केल्यामुळं. याच्या पलीकडं सांगू का, फार मोठा आहे देव पण सुखाची कमतरता. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, सुखाची कमतरता. एका माणसाकडे 500 कोटी रुपये सुखच नाही. काय अंगावर घेऊन पांघर तू का ते पैसे. पोरग पाहिलं तर बुट हरपून घरी आले. घरी आल्यावर बायको भगुने आपटायली. सोयऱ्या धाऱ्यात गेल्यावर चल उठ म्हणायलेत. आणि कुंटाला पैसे कोणी विचारीन, किंमत नाही. सुख नाही ना, सुख दिलंय पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा, म्हणून त्यांची सेवा करतोय. मनवोनी सेवा करित्याचे मनवोनी सेवा संतांचे सुख झाले देवा. मनवोनी सेवा करित्याचे मनवोनी सेवा संतांचे सुख झाले. मनवोनी सेवा चांगले पक्व देत ताशा वाजिल्यावानी झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. नाहीत कधी कधी पक्वाद असं वाटतंय ताशा वाजायला का पक्वाद वाजायला कळत न. काही काही भंगेऱ्यान परमार्थाचं मात्र करून टाकलं. हा देव त्याला नरकात टाकीन. विठाला विठा संताचे सुख झाले या देवा. देवाला सुख कोणाकडून मिळालं, संताकडून मनवून. आणि संत फुकट देवाला लाज वाटली हो. वकील साहेब संताकडून कसं सुख घ्या म्हणून त्याची सेवा करीत होतो. मनवोनी सेवा करी त्यांची. ऋण सांगतोय ऋण. काय ऋण आहे राजो. एका माणसाकडे ढोल होता जमदाडे बुवा, बरोबर आहे ना अण्णा. भोकरला पाहिलं होतं पहिल्यांदा तुम्हाला, त्याला झाले 9 वर्ष. त्याच्यानंतर आत्ता पाहिलं. मेमरी कार्ड चांगलं आहे बापू, म्हणून हे साधं वापरितो. हाय बरोबर हो. तिथे एक महाराज बसला होता माझ्या पुढं इतक्याच चेडीवर. त्याला पण कोण नरकात टाकावं देवाला कळणार नाही. हे डुकरं हिशोबात येतो बरोबर आहे. पण जाऊ द्या ते महाराज, राहू द्या कोणी असो जळू द्या, काय करायचं. पण तुमची भेट झाली तिथं. तुमचं नाव दादा? राजेश हरणे. गोड पक्वात जमदाडे बुवा छान. महाराष्ट्रातली बुलंद गायन क्षेत्रातली तोप आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे. जुनं आमचा परिचय जुना. मोठी माणसं आहेत गायनातली. धकून नेतेत बाळ्याला कसं बी. मला कुठं गाता येतं याच्यामुळं आपण बरे दिसतो. आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे. तसेच बुलंद तोडीस तोड त्यांच्यासोबत तोप आमचे सदानंदजी गुरुजी. दोन्ही गुरुजीचे ते. हे विद्यार्थी घडवण्याचा कारखाना आहे यांच्याकडे. आता काय मला सुधरणं मग इज्जावारी पाडणं होईना, नाही तर मी यायच्याकडे गेलो असतो यायचे कळे करायला, म्हणजे याचा अर्थ शिकायला. पण आता मला नाही ना सुधरणं काय. आमचे दिलीप अण्णा असतील, दौलत गुरुजी असतील, हनुमंतराव असतील, नावं पाठ नाहीत बरं माफ करा. आमचे गुरुजी काका असतील. तुमच्यावर जास्त फार पडा आमच्या अण्णा गेल्यापासून. विद्याधर अण्णा गेले नाही तर ते पण परमार्थात बऱ्यापैकी हार घालायचं काम करायचे. आदरणीय विनेकरी चोपदार वकील साहेब. कारभार चोख आहे हो हो. उद्बत्ती इतकं पण बाजूला सरकू देणार नाही मथार, म्हणून तर मला आवडत आहे. विठाला विठाला विठाला.
गोड कारभार वकील साहेबाचा, ते बी मागच्या 1-2 वर्षात वाचले. आपण त्यांच्याकडे रस घेतला होता. हनुमंतरावजी पवार. एक माहिती आहे का पवार साहेब, आज बरोबर 5 वर्ष झाली बाळ्याला. बापू आजचं 5वं श्राद्ध असतं माझं. 4 फेब्रुवारी 2019. 7 दिवस आहे की नाही भैया? भैयान दादा आले ते उचलायले तिथं. तिथल्या लोकांनी दागिने सगळे तुमच्याकडेच दिले. ते तेव्हापासून मी घालणं बंद केलं. हो, लॉकेट होतं मोठं, असंच केलेलं लोकांनी. ना आपल्याला कुठं जवकत. हो, शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस मीन कुठं आपल्याला जवकत असतं का ते? हो नाही, सांभाळले व्यवस्थित, पण पुढचा देताना म्हणत होता तुम्ही महाराजाचेच आहेत का? आज 4 फेब्रुवारी 2019 कातकडे गुरुजी आज इथेच येताना अपघात झालता सायगावला. आणि वाचलो, स्वामींच्या कृपेने वाचलो. मग नंतर बऱ्यापैकी द्याधरा अण्णा असतील, ते माने काका असतील, बऱ्यापैकी मंडळी, मला वाटते दौलत गुरुजी, दादा, तुम्ही सगळेजण आले. मग केदारेश्वराचं दर्शन घेतलं, तिथं जेवलो. तर मग श्रीमद भागवत कथा घेतली होती. मालकांची कृपा होती. मला आजचं कीर्तन नको वाटत होतं. तिकडं पानाची देवळ आली, तिथं कथेचा शेवट होता. आणि तिथंच पलीकडून कर्जतला सकाळचं कीर्तन, त्र्यंबकच्या वारीला जायचं. इकडं आलो, ड्रायव्हरला इथं केजला सोडत, त्याला म्हणलं जाय झोप जारसक, पुन्हा पहाट दिवसभर चालवायची. आलो इकून, आता नेतो हळूहळू. पण स्वामींचं नाव काढं दौलत गुरुजीने. दादा जास्त ट्रेस देत असते. वेणुताई घरला हॉस्टेलचे सर्वेसरा जास्त ट्रेस यात ऐकायला भेटते. योग आहे, माझंही नशीब अशा सत्पुरुषांच्या दरबारात कीर्तन करण्याचा योग येतोय. नाही तर कीर्तन रोज येत ना. वाल्मिक बाबा दारू पिऊन मेले त्याचे श्राद्ध आमच्याकडेच येतं. हो, ते घंट्या 2 घंट्यात 4-5 बाऱ्या तिंबावत लागते आम्हाला कीर्तनात. काय करावं, नाही तर बुका कोण लाईन. सेवा खरी अशा साधूंच्या पैशी केलेलं कीर्तन. विढाला विढाला. परम श्रद्धे हरिभक्तीपरायण जुनं वारकरी व्यक्तिमत्व आमचे वाल्मिक महाराज असतील, त्यांच्या बाजूचे महाराज आदी करून सर्व, उत्तरेश्वर महाराज वांगीकर, संपूर्ण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. एखाद्याचं नाव मला पाठ नाही, शक्य नाही. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय मृदंग क्षेत्रातलं तात्विक रत्न शंकर बापू आपेगावकर, त्यांचे सुपुत्र आदरणीय बापूसुद्धा या ठिकाणी आलेत. बापूंना प्रणाम. मी अगोदर कथेच्या अगोदर कीर्तनाला आलतो त्यावेळेला 2016 पासून इथं असतेत महाराज. याच्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जरासा कांश आहे. लय शांत, इतका शांत माणूस. वा वा वा, पाहायचं काम नाही. विडाला विडाला. समाधीधन सद्गुरू चिन्मयानंद स्वामींच्या चरणी दंडवत करतो. जिथे भागवत कथा करीत होतो ते सुद्धा लातूरचेच होते. श्रीगुरु ब्रह्मीभूत चैतन्य स्वामी, त्यांची 53वी पुण्यतिथी. ते लातूरच्या राठी परिवारातले होते. तिथं 6 वर्ष योग वाशिष्ठ सांगितलं त्यांनी. 53वी पुण्यतिथी, फार मोठे अधिकारी. मला काल राठी परिवारातले माणसं भेटले तिथं पाण्याच्या देवळालीला. योग आहे तिथं कथा. आणि इथं स्वामींच्या दरबारात ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन सांगण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. एक माफी मागतोय, उशीर झाला. इथे बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुम्हाला एक सांगू का, किती पाठांतर असू द्या, किती सुंदर स्वर असू द्या, आणि किती बोल 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 वाजिता येऊ द्या, आणि किती चांगलं कीर्तन करू द्या, हे नसले की मजाच गेली. एक जण म्हणला मला लय कीर्तन करता येतं. सांग ना पपेच माईल, सांगतो का तू? हाय का? पक्वादाचं बी असंच न जमदाडे बुवा. एकट्याला वाजिल्यावर मजा असती का? एकट्याला गाल्यावर मजा असती का? नाही. यायच्यामुळं आम्ही शोभतो. दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव श्रोता आहे. माझ्या आळंदीतल्या मालकांनी
तुम्हाला भगवान शिवशंकर पदवी दिली. विठाला विठाला. काय ऋण आहे? एका व्यक्तीकडे ढोल होता. ढोल, मृदंग वेगळा आणि ढोल वेगळा, दोघांच्या एक मधलं आहे. त्याचं नाव कीर्तनात घेऊन ये. काही काही भागवतकार ते पण वाजवायलेत भागवतात. हा, श्रोते पण नरकाल जाते. तुम्हाला एक सांगू का, गिरगाव माझे वडील 90ला जात राहिले. दौलत गुरुजीला माहीत असेल, दिलीप अण्णाला माहीत असेल, हनुमंतरावला, भैया, आबा, दादा, तुम्हाला माहीत असेल. माझी आई असून जर मी माझ्या आईला सांभाळीत नसेल आणि तुम्ही माझ्या तारका घेऊन मला पाकिटं देत असताल तर तुम्हाला सुद्धा नरक गुरुजी. जो पक्वद्या, जो गायक, जो कीर्तनकार, जो भागवतकार, रामायणकार मायबापाला सांभाळीत नसून लोकाला उपदेश करतो, त्याला बोलून तुम्ही जर त्याला पाकिटं देत असाल तर त्याचं अर्ध पाप तुमच्या बोकंडीवर. दोघाशी पतन सारिखे. भाषा थोडी कडक आहे. काय करताना कीर्तन घेणार नाहीत नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, एक मंडळी, 2 पोरं, आई, पैसे हाऊत भरलाय. आणि कशाला कोणाच्या अंडरवेली धूत बसायचं? काय गरज आहे का ते कुठं नेऊन? मालकाचा पुरावा आहे. खरं बोलत असताना राग आला तर यो तू का म्हणे सत्य सांगो, येवत रागे येतील ते. आपल्या बोलण्यानं एका माणसाला जर गुण आला तर त्याच्या पुण्याई गिरगावकराची पदरात पडत असती. चूक गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. ढोल होता. ढोल, तो ढोल वाजविणाऱ्याचं नाव होतं लाख्या कोल्हाटी. वारकरी संप्रदायात वर्णी आली लाख्या कोल्हाट्याची. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. काय नियम होता त्याचा? दर्जी बोरगाव मध्ये लाख्या कोल्हाटी आला, स्वामींच्या मंदिरापाशी 10-12 मिनिटं ढोल वाजवायचा. नामानंद स्वामीच्या समाधीपाशी, बरोबर आहे, ढोल वाजवायचा. मारुतीरायाच्या मंदिरापुढे ढोल वाजवायचा. गणपती बाप्पाच्या मंदिरापुढे ढोल वाजवायचा. आणि मग ढोल वाजवायचा पोटासाठी. काय निष्ठा होती हो. माणसं जमा झाली एका गावात, डाम ठोकले, 4 विळू असतात, त्याच्यावर एक दोर असतो आणि तिकडं आणि इकडं 2 डांब असते ठोकलेले तार. पोरगी ताराव चढली लाख्या कोल्हाट्याची. बापू, निष्ठेला लय किंमत असते. ताराव चढली पोरगी आणि लोकांनी गर्दी केली आहे. तो बाप कधी येतोय? त्यांनी सांगितलं, थांबा दादा, काका, अण्णा, तात्या, भाऊ, मालक, थांबा. आमचे बाबा मंदिरातल्या गावातल्या ग्रामदेवतेपाशी ढोल वाजिल्याशिवाय माझ्यापाशी वाजित नाहीत. निष्ठा असते, निष्ठा. जमदाडे बुवा, आता काळ लय घोड आलाय. 50-50 हजाराच्या पकवात थोला बॅगा आहेत आपल्याला आता. बापू, तुम्हाला माहीत असावा, मी एक फोटो पाहिला स्वर्गीय शंकर बापू आपेगावकरांचा. विमानातला फोटो पाहिला, पकवा धोत्रात गुंडाळलेला होता. धोत्रात. काय निष्ठा होती संप्रदायातल्या काही लोकांवर. नाही तेच म्हणे माझे बाबा. नित्याचा नियम होता, देवाची सेवा केल्याशिवाय पोटासाठी ढोल नाही. आणि मग ढोल वाजवायचा. काय ढोल होता होते हो. त्या ढोलाची कला, ते वाजिणं, ते कौशल्य, माणसाचे असे चित्त थरथरायचे. आणि त्या ढोलाच्या तालावर ती वरच्या दोरीवर नाचत होती पोरगी, लाख्या कोल्हाट्याची मुलगी. ज्ञानसूर्य वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, तिचे दात नक्षत्रासारखे चमकत होते.
आणि पोरगी लाख्या कोल्हाट्याची होती. रूप काय कोणाच्या बापाची जागिरी आहे का? कोणालाही लेकरं सुंदर होऊ शकतात आणि कुंटाला ना ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला कसे होऊ शकतात. आपल्या बापाची जागिरी आहे सौंदर्य नाही. नाही, दाताच्या पंक्ती झळकत होत्या, इतकी सुंदर. आता पाहणाऱ्यांची संख्या वेगवेगळी पद्धत होती. काही तिचं कौशल्य पाहत होते आणि काही नालायक रूप पाहायला येत होते. कोणाही लाख्या कोलाट्याची असली तरी आचरणाच्या चौकटीतली होती. म्हणून नाचे मागे मागे मन सांगतोय ऋणी देवाच्या डोक्यावर. या विश्वात वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, या संप्रदायानं जातीवाद केला नाही. चांगली माणसं कोण्याही जातीतली असू स्वीकारली. कबीर मोमीन, लतिफा मुसलमान, सेना नाविजान, विष्णुदास. उत्तम कुळी जन्मन क्रिया मंगळ. जन्म उत्तम कुळात झाला महाराज आणि भंगिऱ्या वाग तू अख्खं कुळ मातीत घातलं. बुडविले कुळ उभयता, अख्ख्या कुळाला मातीत घातलं. आपली काय लायकी एखाद्या जातील नाव ठेवायची? मी कालच्या कार्तिकी वारीला 6 मुलं पाहिले पारधी समाजाचे. गिरगावचा बाळू नाही. मी आतापर्यंत त्या पोरायसारखे तितके वारकरी पाहिलेच नाही. जातीनं पारधी, जातीनं पारधी. महिन्यातले 16 दिवस पांडुरंगाला आणि 14 दिवस संसाराला. 550 किलोमीटरहून दर महिन्याला पंढरपूरला याचं. एसटी असेल, काळी पिवळी असेल, रेल्वे असेल, पैशावाले पण नाहीत ते. त्याचे पाय पाहिल्याच्या नंतर पोटात कालवत होतं. त्यानं सांगितलं आमच्यावर कृष्णाजी महाराज माऊली जायखेडकर त्यांची कृपा झाली आणि त्यानं माळकरी केला समाज त्या परिसरातला. काय लोक कर्ज आहे देवाच्या डोक्यावर या लोकांचं. मला सांगा सद्गुरू स्वामी अवतीर्ण झाले म्हणून प्रांतातले हजारो लोक सात्विक झाले. हे लोकांमुळे आपण माणसं आहेत. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपण पाहण्याची योग्यता आहे का आपली? पण आपण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे म्हणून स्वामीकडे पाहायचं, हेच आपल्यासाठी ज्ञानोबा आहे तुकोबा आहेत. हे प्रांतीय संत जर जन्माला आले नसते तर आपल्यात आणि जंगलातल्या जनावरात काही फरक राहिला नसता. त्यांच्यामुळे आपण माणसं आहेत. वा, रोज तो ढोल वाजायचा. लोक त्या काळात आदला, खडका, दमडी, लालपई, जिंच्या पॅन्टीवाल्याला कळायचे नाही पैसे. आपल्या आजोबा पंजोबाला विचारा नाही पैसे होते का? मग कळण गिरगावचा बाळ्या खरंच बोलायला. डब्बू पैसा होता तुमच्या लहानपणी. नंतर मग 4 आणे, 5 पैसे, 10 पैसे बदलत गेले. खडका, दमडी, कवडा, अडका टाकायचे, त्याच्यावर संसार धकायचा. आचरणातला लाख्या कोल्हाटी. आणि संध्याकाळी बापू लाख्या कोल्हाट्याची बायको मुलगी ज्या गावात खेळ केला त्या गावात भाकरी मागायचे. श्रीमंत माणूस, फार श्रीमंत. माय या घरापुढे असली तर पोरगी त्या घरापुढे असायची. एका श्रीमंत माणसाने लाख्या कोल्हाट्याची मुलगी, साजूकसा अंधार आहे, त्या अंधारात तिचे दात चमकलेले पाहिल्याबरोबर त्याच्या पोटात पाप उतू आलं. हे मध्ये गरीबाचं लेकरू पोटासाठी नृत्य करणार. लाख्या कोल्हाट्याच्या घरचे अवडंबरीत नृत्य करीत नव्हते. अवडंबरी म्हणजे तमाशा नाही, तारेवरली कसरत होती. त्याला चित्त थरारक कसरत म्हणतात. हा नाचणे प्रकार नाही, याला वाईट म्हणता येणार नाही. तसं असतं तर वारकरी संप्रदायाने दखल घेतली नसती.
स्वरूप संपन्न मुलगी त्या गावातल्या श्रीमंत व्यक्तीने आयुष्याचं मात्र करून टाकलं. भाकरीचं टोपलं बापाच्या पुढे टेकलं. अशा ठिकाणी रावटी लावलेली होती, शिबिर लावलेलं होतं. रावटी तंबू लावलेला होता. डोंगरावर त्याच्या पाठीमागून कडा होता. बाबाला सांगितलं, बाबा जगणं संपलंय, आणि कड्याहून उडी टाकली. बाप जवळ येऊ लागला. येऊ नका बाबा, येऊ नका, येऊ नका, येणार नाही, थांबणार नाही. का देहत्याग करते? शरीर भ्रष्ट झालंय बाबा. तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीच्या पोटी जन्म घेतला. आतापर्यंत तुम्ही पवित्रता सांभाळीत आले, पण एका चतकुर भाकऱ्याच्या तुकड्याच्या लालचीसाठी आतमध्ये गेले आणि एका नराधमानं जीवन वाटून टाकलं. बाबा आता तुमच्या सानिध्यात राहण्याची लायकी नाही, देहत्याग करून घेतला. लाख्या कोलाट्याने मुलीचा अंत्यविधी केला. ढोलवाजीनं बंद केलं, बंद केलं ढोलवाजीनं. संसारातल्या लोकांची दानादिन झाली. काय करावं, काय करावं? माणसाच्या रूपात लाख्या कोलाट्याला भेटायला जगाचा बाप बेला. लाखा का रे वाजीनं बंद केलंस? काय वाजू मालक, एका तिळा इतकं पाप केलं नाही. गावात एखादी देवता असेल, त्या देवतेची सेवा केली नाही असं गाव नाही मालक. का मालक कोपला असेल पंढरपुरातला. सोन्यासारखं लेकरू गेलं मालक. बोलणारा जगाचा बाप होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रूपात आले. वाजवाना काय वाजू मालक? ढोल. ढोल जरी मुलीचं दुःख विसरून वाजवायची हातात ताकद जरी असेल, पण मी ढोल वाजल्याच्या नंतर त्या कसरतीत तारेवर खेळ खेळण्याची ताकद आतापर्यंत कोणाकडे नाही मालक. ती त्या पोटच्या गोळ्यात होती. झोपड्याच्या पाठीमाग लाख्या कोल्हाटी बसलेला होता. ढोलावर डोकं ठेवलं होतं. हातातले टिपरे मांडीवर होते. त्या झोपड्याच्या पुढे बसलेली लाख्या कोल्हाट्याची पत्नी ती माय होती. देव माणसाच्या रूपात तिच्याकडे आला. चूल पेटली. नाही मालक, 15 दिवस झालं मालक ढोल वाजणं बंद करतेत. मुलगी जरी गेली असेल मालक, तरी आमच्या मालकानं ढोल वाजिला तरी 8 4 जमा होतील, आणि त्याच्यावर आमचा संसार धकल. 15 दिवसापासून तारांबळ आहे. ढोल गावात वाजिल्यावर भाकरी मागायची हिम्मत असती, पण ढोलाची सेवा नसल्यामुळं गावात जर भाकरी मागितल्या तर लोक कसे देतील? म्हणून जायला जा वाटत नाही. मन मरतय मालक. ज्याला मालक म्हणत होती तो जगाचा बाप होता, फक्त माणसाच्या रूपात होता. भैया माणसाच्या रूपात. घरी गेले भगवान पंढरीत. संध्याकाळी शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. पुजाऱ्याने शेजारती केली. तांब्यात पाणी ठेवलं, फुलपात्र ठेवलं, फुलपात्रात मंजूळ ठेवली. देवाच्या अंगावरची निर्माल्य काढली, शेजेची मंत्र म्हटली, किलूप लावलं, निघून गेले. विटेवरचे मालक विटेवरून खाली उतरले. आई साहेबाला बोलवलं. जगाची आई रुक्मिणी आई साहेब बोलव. रमा जी, एक बोलो तुला. सकाळी स्नान झाल्यावर आपल्याला एक काम करायचंय. काय?
सकाळची पूजा आटपल्याच्या नंतर आपल्या दोघांना एका गावात जायचंय. काय करायचं मालक? पातळ टाकलं समोर आणि स्वतःची कपडे समोर टेकली. तुला उद्या हे पातळ नेसायचे. मालक, हे पातळ मला? विश्वाचा अर्थ व्यवहार तुमच्या कृपेने मी चालवते. लक्ष्मी म्हणतात मला, भगवान म्हणतात मी लक्ष्मीचा पती आहे ना, मी तुला पती सांगतोय. शेजारी थोडा सांगायला हेच पातळ नेसावं लागेल. जी मालक. नेसले. सकाळी ढोल तयार केला, डाम ठोकला, येळू लावले, तार लावला, दोर लावला. जगाचा बाप ढोल वाजित होता आणि त्या तारावर विश्वाची मालकीन उभी होती. विश्वाची मालकीन. जगाचा मालक रूपात कोणाच्या आहे? लाख्या कोलाट्याच्या. वरी असलेली मुलगी कोण बापू? लाख्या कोलाट्याची मुलगी. प्रांत सोडून द्याला. प्रांतात माहित होत लाख्या कोलाट्याची मुलगी वारली, प्रांत सोडून द्याला. आताची परिस्थिती थोडीच होती, फोन न 0 मिनिटात. या कडीची त्या कडीला बातमी कळती. काय साधन होते त्या काळात? काही नव्हते साधन. प्रांत सोडा. जगाची मालकीन तारेवर कसरत करीत होती. विटेवरचा मालक ढोल वाजित होता आणि जमा झालेला सगळा चंदा लाख्या कोलाट्याच्या झोपडीत आणून टाकीत होते. बायकोला सांगितलं त्याच्या मालकाला म्हणू नकोस, भाकरी चूल पेटी जाय. 15 दिवस निघून गेले सज्जनांनो. लाख्या कोलाटी हा गाफील कोलाटी नव्हता. लाख्या कोलाटी हा व्यसनी नव्हता. साधी तंबाखू खात नव्हता. कसं नाव घेते लो? गाथ्यात नाव येत असतं का भंगिऱ्याचं? साधी तंबाखू नाही. इतका निर्व्यसनी, एवढा सात्विक, इतका सदाचारी, एवढा प्रांजळ. लाख्या कोलाटी गावातल्या 2 वर्षाच्या लेकराला जर तुळशीपाशी दिसला असेल तर मालकच म्हणायचा. नीतीचं सूत्र ताब्यात ठेवणारी ही लोक होती. म्हणून विटेवरच्या मालकांनी दखल घेतली. वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांना सांगितलं आणि गाथ्यात नाव घातलं. 500 कोटीची प्रॉपर्टी. त्याचा बाप मेल्यावर त्यानं मला विचारलं, आमचे दादा केव्हा मेलते? म्हणजे 500 कोटीची प्रॉपर्टी कमवून भंगिरे आवला दिला, बाप कोण्या तिथीला मेला याचा पत्ता नाही. हे आपले नाटक आहेत. आणि ढोल वाजणारा लाख्या कोलाटी आहे का एखाद्याची हिम्मत याचं गाथ्यातलं नाव काढून टाकायची? का नाही? आचरणशील लोक होते, तत्वावर आरूढ होते. हुशार लाख्या कोलाटी. लक्ष्मी जी, कोण दिलं ग साहित्य? काही नाही मालक, ते दादा येत होते आणि त्यानं मालकानं दिलं. लक्ष्मी, भाकरी मागायला गेल्याशिवाय आपल्याला कोण देत नाही, कोण कोलाट्याला देत आहे? पौर्णिमेची रात्र आहे आबा. पौर्णिमेच्या रात्री बायकोपाशी पटांगणात म्हातारं बसलं. तिला सांगितलं कुंखाची शपथ आहे. सांग कोण दिले? तिने सांगितलं एका रात्री चंद्याचं गठोडं आणून टाकला. तो रस्त्यानं चलत असताना त्याचा प्रकाश पडत होता. कोलाटी म्हणला 15 दिवस झालं अडकिलेला ढोल कोणीतरी घेऊन जाते. जागच राहिलं त्या दिवशी. 4 चक्रा मारल्या, देवाला वापस जावं लागलं. ढोलापशीत बसल्या. एक दिवस लाख्या कोलाट्याला झोप लागली आणि ढोल उचलला, पण टिपरे मांडी खाली होते. टिपरे मांडी खाली होते आणि मांडी खालच्या बापू टिपऱ्याला हात लावल्याबरोबर हात धरला. कोण? कोण रे? कोण आहेस? कोण?
रूप प्रगट करावं लागलं. चतुर्भुज जगाचा बाप होता, तो विटेवरचा मालक होता. लाखा कोलाट्यानं सांगितलं, लक्ष्मी लोटांगण घाल ग, घाल लोटांगण. आणि नतमस्तक झाला लाख्या कोलाटे. लाख्या कोलाट्याने देवाला विचारलं, देवा इतकं नीच काम, नुसता ढोल वाजिल्यावर एवढी दक्षिणा नाही. लक्ष्मी तारावर कसरत करते. कपाळ बडून घेतलं, देवा जगाच्या मालकिनीला, विश्वाच्या मालकानं सांगितलं, लाख्या अरे प्रत्येक देवतेपाशी वाजिलेल्या ढोलाचं कर्ज, त्या कर्जानं मान वाकली रे, हे फिटत नाही. याच्याकरता तू ढोल वाजून म्हणजे नाचून फेडायला लागलोय. म्हणून मालक म्हणतात, मनवून नाचे मागे मागे, मनवून नाचे मागे मागे, मनवून नाचे मागे मागे, मनवून नाचे. महाराज, हे कर्तव्याचं, हे भजनाचं, सेवेचं कर्ज होतं, हे फेडण्यासाठी ढोल वाजिलाय. मनोनी नाचे मागे मागे. त्रास देणार नाही तुम्हाला, वेळेत कीर्तन करेल, वेळेत सुरू झालं वेळेत सोडील. कशाला तुम्हाला त्रास देऊन डोक्यावर पाप घेऊ. मोठी माणसं आहात तुम्ही. इथं बसलेले हजारो लोक गिरगाव करायला इकत घेऊन अवतार लावतील, एवढाले माणसं इथं. आणि तुम्हाला त्रास द्यानं कुठं आपल्या पदरात पाप घ्यायचं. ते संक्रांत जवळ आली. संक्रांत 15-20 दिवसावर संक्रांत आली. ती कर्ज पा कसं होतं देवाच्या डोक्यावर. आणि संक्रांत जवळ आल्याच्या नंतर गावातले प्रतिष्ठित लोक, प्रतिष्ठित मावल्या, प्रतिष्ठित कशासाठी म्हणतो माहिती आहे का? ज्याला आपल्या संस्कृतीचं भान आहे त्याला प्रतिष्ठित म्हणायचं. जो संस्कृतीची पायमल्ली करतो त्याला भडवा म्हणायचंय. असं ना आपल्या कुळात, त्याला पुराणाच्या भाषेत चारवाक म्हणत होते. आपल्या सणाविषयी, आपल्या उत्सवाविषयी, आपल्या धर्माविषयी ज्याला आत्मीयता आहे, अस्मिता आहे, त्याला सात्विक म्हणायचं, सदाचारी म्हणायचं. काका जी, जवळच काकांचं गाव आहे, गुरुवर्य गोरोबा काका म्हणून नाचे सांगते. एवढा पुरावा. काका जी जी, संक्रांत जवळ आली काका. सुगड्याची काय परिस्थिती आहे. सुगडं वांद्याला सुगडे लागत होते. मध्यंतरी 10-12 वर्षापूर्वी पैशावाल्याच्या बायकानं केलता शहाणपणा. ते जराशे पैसे झाले ना, नाटकं करीत असतात लोक. माझं मत आहे, अब्जानं पैसे घरी यावं पण धोत्रावर इन करू नये. कुत्रे भुकत असतात, कुत्रे भुकत असतात, कुत्रे. याचा अर्थ सांगू का तुम्हाला? म्हणजे धोत्रावर इन करणं जसा मूर्खपणा आहे, तसं एखाद्या संस्कृतीचं मात्र करणं तितका मूर्खपणा आहे.
क्विंटल जरी सोनं असलं तरी सोन्याचे बुटके संक्रांतीच्या दिवशी मालकाला आयुष्य वाढायला वाण त्याच्यात नसते. सुगड्यात वाण असतं बाई. मंजुळा येड्यावानी करू नको तू. द्वारका, चतुरा, अंतिके, कौशे, वछे बापाची जागिरी आहे का संस्कृती मोडायला? एक मुद्दा माहिती आहे तुम्हाला? तुमच्या जिल्ह्यातला असो की माझ्या जिल्ह्यातला असो, त्याच्याकडे किती बी संपत्ती असू द्या, तो मेल्यावर इस्तू कशात नेतेत बापू? गाडग्यात. होय बाय, सोन्याच्या गुंडीत. आणि जर नेला असता तर लोकांना तिथं बी भूषण दाखिलं असतं. मा बाप मेल्यावर म्या चांदीच्या गुंडीत इस्तू कशात नी पण ठोकला ना. हा? मातीच्याच गाडग्यात. तुम्हाला एक माहिती आहे किती मोठं मंदिर अयोध्येला? आता त्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम होईल. त्या कळशाची किंमत तरी आपल्यासारख्या पांचटाला सांगता येईल का? तो कळस सोन्याचा असेल पण त्याला स्नान मात्र मातीच्या बोळक्याचं असतंय. पुन्हा एक मुद्दा आहे का, एका मोठ्या माणसाच्या वास्तुशांतीला मी गेलतो. आम्ही अशी लोकांचीच घरं पाहतो मोठाल्याचे. आपलं काय? आणि ज्याला दुसऱ्याचं वैभव खपतंय का त्यानं स्वतःला माणूस म्हणून घ्यायचं. ज्याला दुसऱ्याचं वैभव पाहिल्यावर पोटात डब्बा उठवतो का त्यानं स्वतःला कंस म्हणून घ्यायचं. कंश्या, द्वापार युगातला कंश्या. अहो इतकी हरामखोर माणसं असतात काय काय, इतकी हरामखोर त्याच्या पोटात पेट्रोलचा डबा फुटवतो. नालाय का, जळूजळू मरशील ना तू दुसऱ्याची वरबाडे काढू काढू हरामखोरा. बापू एका माणसानं घर बांधलं, ते ऊस तोडीत होता. गव्हाणी काका, ऊस पवार काका ऊस तोडीत होतं ते. आणि बरा झाला काळ, पैशाला पैसा जोडा. त्यानं काय तंबाखू खाल्ली नाही, गुटखे खाल्ले नाही, पंचायत अशा खपक्या ब्रिस्टाल वाढ्या नाही. हो, त्याच्या बायकोनं बी रंगारंगाच्या चपला घातल्या नाही. लय काय कायच्या घरी टेक. हो, किचनमध्ये घालायची चप्पल, हॉलमध्ये घालायची वेगळी, जशा रंगाची साडी तशाच चपला. एका बाईल म्हणलं घरी महाराज आल्यावर त्याला हाणायची एखादी आहे का चप्पल? तसं असलं सांग, उठ तू बाळ्या पटकन, तू काळं कर तिकडच. इतकी टेक, इतकी टेक. तुम्हाला एक सांगू का, संपत्ती अनाठाई खर्च केली की विश्वाच्या मालकाला राग येत असतो. पैसा कोणाची बायको? पैशाला काय म्हणतो आपण? लक्ष्मी. आणि लक्ष्मी कोणाची बायको? पंढरपुरातल्या मालकाची. सोपा पुरावा सांग रे दाद्या. तुमच्या घरी जर 7-8 पत्रिका मुळवाट्या आल्या असत्याल, माणसंच कमी पडे असतील, तर तुम्हाला एकाला लग्नाला जावं लागेल. माणूस एका लग्नाला आणि महिला एका लग्नाला. तर माणसं माणसाच्या बायका कोणासोबत पाठीत येत? विश्वासू माणसासोबत. भंगिरेसोबत पाठीत का माणूस? वकील साहेब कोणासोबत? विश्वासू माणसासोबत. मग पण पैसा ही लक्ष्मी पंढरपुरातल्या मालकाची पत्नी आहे. मग 500ची नोट जर घुटक्यासाठी मोडली असेल म्हणून तर 1 महिना 19 दिवस पावसाळ्यात त्यानं पाऊस बंद केलता. माहिती आहे तुम्हाला? 1 महिना 19 दिवस थेंब पडला नव्हता, थेंब. माणसं गाण्यातल्या सारखं ढगाकडे पाहू लागले. दिसला ग बाई, थेंब पडणं गेला, थेंब. का माहितीये? मस्तरडे माणसं, मस्तरडे. 500ची नोट पानपट्टीवर मोडल्या, त्याला आनंद आहे. मला एक सांगा, आपल्याला कळतंय देवानं आपल्याला वेळेला पाऊस पाडावा, भरपूर पीक द्यावा. आपण म्हणतो आपण त्याचे लेकरं, आणि बापाला वाटत नाही का लेकरानं नीट वागावा? प्रभूची लेकरे सारी, आपण त्याची लेकरं. मग त्याला अपेक्षा नाही का माझ्या लेकरांनी गंध लावावा, उठल्यावर मायबापाच्या पाया पडावा, कधी कधी बायकोच्या पण पडावा? असं नाही, असं नाही वाटायचं, आहे का नाही? त्याला वाटत नाही का आपण चांगलं वागावा?
आपण ज्याचा पिंडात बदल होत असतो का त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. विठाला विठाला कोट्यावधी रुपयाचं घर आणि ते इथपर्यंत आलतो ना. कधी कधी काय होतं माहितीये का, कर तू बाळू बी येडेवानी एखाद वेळेस, पण कडव्याच्या बाजूला जात नाही. मला नाद एसटी लांबून आणायचा पण बस स्टँडला नेतो, मधात प्रवासी सोडित नाही. लांबू द्या डिझेल. आता डिझेल बाहेरच असल्यामुळं ताण नाही, घरचं तेल असल्या माणूस इकून तिकून इकून तिकून काढू, इथं काय ताण घ्यायचा. तरी तुम्हाला हिशोबात हे ताण घेऊ नका. हो, हे वचवच करीत असतात गुरुजी. कधी कधी यायलाच एखादीशी अंधारात बोलावं लागेल. विठाला विठाला संतायला लाज होतो थोडा थोडा. एक जणाच्या बापानं 70 कोटीची प्रॉपर्टी कमिली, त्यानं कवा सप्त्याला रुपया द्यायला नाही. त्याचं पोरगं म्हणलं, महाराज आमच्या वडिलाची सेवा करा, पाप लागन बाळ्याला. त्या बापान कवा 8वा वर्ग उडीले नाही एखाद्या पंक्तीला, का पंढरपुरातला देव पाहायला नाही. चवण्या हो, वारकऱ्याच्या पोरगा असेल, त्याच्या शेजारी असेल, जमदाडे बुवा भजन असेल, 5वी असेल, त्या लेकराची वाजवान पाकवात. कुंटालानं पैसे भंगिऱ्या कहा सप्त्याला रुपया देत नाही, त्यानं बोललं तुम्हाला, तुम्ही गेले ताणून. कवडीचं पुण्य नाही, पाप तुमच्या बोकांडीवर. एव्हा विस्तवात तूप टाकलं यज्ञ होतोय, विस्तवात तूप टाकलं यज्ञ होतोय. पात्रात वाढलं तरी यज्ञ होतो, वाळूत टाकल्यावर भूत होते. विठाला विठाला मग या वाळूच्या काय नादी लागायचं, इष्ट्याच्या नादी लागा, पात्राच्या नादी लागा, कशाला बंगिरायच्या. चला काकांनी सांगितलं बोलवतं पाहुण्याला. हा, ते घर सांगू लागलो, घर. मग ते वास्तुपूजा झाली, मी गेलो. 27 वर्षापूर्वी जात होतो, आता जात नाही बाबा, आता नाही जात. मग ते वास्तुपूजा वगैरे सगळं झालं. अगदी 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 सगळं असतं. तुम्ही किती कोटी रुपयाचं घर बांधा, आम्हाला विचारल्याशिवाय मधात जाता येत नाही. ज्याचं घर आहे का त्याच्या कुळातले सगळे आम्ही बाहेर उभे करतो. ते मंत्र नाही म्हणत मी आता, नको आज नको, नाही नाही नग नग कशाला, जाऊ द्या, लांबत ते पुन्हा. आणि आम्ही मध्ये असतो, मग तुम्ही म्हणायचं येऊ का, आम्ही या म्हणल्यावर तुम्ही मध्ये यायचं, तोपर्यंत येता येत नाही. पुन्हा म्हणतो शेवटी शेवटी. मग गेलोत मध्ये, ते सगळे मध्ये बोलवले. मग वास्तुपुरुष आणला त्याने 1 तोळ्याचा सोन्याचा. मला वाटतं सोनं काय तोळा आहे आता, हा 60-65 गंजा स्वस्त आहे राव. हो ना, आपल्याला कुठं घ्यायचं आणि प्यायचं काय, त्याला ताण घ्यायचा. 60-65 हजार रुपये तोळ्याचा त्यानं वास्तुपुरुष करून आणला. आणि वास्तुपुरुष एका विशिष्ट प्रकारच्या कोपऱ्यात टाकीत असतात मातीत. आम्ही ती तयारी केली, एक मातीचं बोळकं, त्याच्यात तांदूळ, 2-4 धने, अक्षदा धने टाकीत असते. आणि त्याच्यावरती ते म्हणलं, बाळू महाराज काही डोकं एक नाही तुम्हाला. मी दृष्टांतापुरतं सांगायलो, मला म्हणलं मी थुत्तर फोडा असतो. हा काय त्याच्या इथं काय मनान गेलतो काय मी, ते उतू आला तेव्हा मी गेलो. आणि तो मला कळत नाही म्हणल्यावर नाही हाणायचो का बुटार त्याचंच घेऊन. पण दृष्टांतापुरतं ऐकून घेत जा ना, खरं म्हणी जा. ते म्हणलं, महाराज तुम्हाला कळतं का हो काही. म्हणलं काय झालं. 6 कोटीचं घर बांधलंय, 65 हजाराचा वास्तुपुरुष आणलाय सोन्याचा, आणि मातुड्याच्या बोळक्यात टाकीत असतात का. सोन्याचं बुटकं आणतो 2 तोळ्याचं. म्हणलं सुंबळ्या जमत नाही रे, तू किलोभर सोन्याचा वास्तुपुरुष आण, पण गाडग्यातच टाकावं लागतोय. मृत्तिका पात्रम सर्व पात्रेषु पवित्राय
यत्मृतिका सर्वस्थितो होती जायं वैशान्नरो स्थिता भडाग्नि सर्वस्थितो मृत्तिसारास्ततेवचा यत्मंगला सर्वस्वगोत्री गोत्री भिन्न गोत्री भयस्थितं मृत्तिका सपात्रेषु स्थिता। नवरदेव नवरीच्या कानात एका गाडग्यात हळकुंडंतीवरून कपडा बांधून गोत्राय भिन्नेन यसधो भवस्थितो मध्यायंजज्ञिरे सर्वां मत्कुंभेषु भयस्थितं नैवं गिरगावकर लिखितम। अनन्य साधारण महत्व आहे गाडग्याला। संक्रांतीच्या दिवशी माझ्या माईंनो तुमच्याकडे अब्जानं जरी प्रॉपर्टी असेल तर कपाळाच्या मालकाचं वाण मातीच्या बोळक्यात द्यायचं, मातीच्या सुगड्यात। म्हणून नाचे मागे मागे सांगतोय। संक्रांत जवळ आली, काकाने तुळशीपाशी अंथरून टाकलं। संक्रांत हिवाळ्याच्या दिवसात येते प्रकाश गुरुजी, ही काय उन्हाळ्यात नसती ना कातकडे गुरुजी। आणि हिवाळ्यात थंडी वाजती आणि बाहेर काका झोपलेत। आता काकाला गाडगे का करता येत नाहीत, हात तुटले होते। वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडिले कर आनेसाठी विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा। कालचं कीर्तन फार तात्विक झालं असेल, मोठे माणसं आहेत संस्थेचे लोक, घोलेबाबांचं कीर्तन। हो, अधिकाऱ्यांचं ऐकत जा, संसार सुफल होत असते। जितकं कानाला गोड वाटतंय ते फायद्याचं नसतंय, जे चित्ताला गोड वाटतंय ते फायद्याचं असतंय। विठाला विठाला यांचे 75 वर्ष वय झाले, त्यांना दम लागते तरी ते वारीत चलतील। संप्रदायाची बापू निष्ठा सांभाळणाऱ्या लोकांची किंमत काय। श्रद्धा असेल पक्वाद उघडाण्याला नाही, धोत्रात गुंडाळला। त्या काळात नव्हत्या बॅगा। किती प्रेम असेल, किती प्रेम। जमनाडे बुवा मला अभ्यासानं गुरुजींना गायनानं तुम्हाला पक्वादामुळं किंमत। आपल्या ती गायनं हे सोडून द्यायला आपल्याला ऊस तोडायला पण नेत नाहीत, कारण त्याला माहितीत यायला मोळ्याच उचलत नाहीत। म्हणून गुरुजी आपल्याला संप्रदायामुळं किंमत आहे, म्हणून आपली निष्ठा पण तितकीच असली पाहिजे। विढाला विढाला संप्रदायाच्या जोरावर भंगिऱ्यावानी वाग तू। देवाला सोडायला कठळायस का तू? हा, एका दिवशी धरून नेऊन तुला पिराला कापतेन सोमळ्या, जरा हिशाबात राय। मालक लय आगावीवरचा, लक्ष्मी सारखी चंचल आणि देवासारखा गुंड जगात कोणी नाही, जगात। अहो लय वरी गेलेले खाली बोंबलत आलेत, भ्या 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 आडायलीत, भ्या भ्या। रंकाचा राव, रावाचा रंक। अहो रावणासारख्या गुंडाला आपटून हाणलंय तर आपण हायतच काय गुंडाड। विठाला विठाला तुळशीपाशी अंथरून टाकलं। थंडीचे दिवस आहेत, पंढरीकडे तोंड केलं। गोरोबा काका देवाला म्हणू लागले, हात इतके तुटलेले बापू, टाळ्या वाजिता येत नाही देवा। ज्या गावानं कधी उपाशी राहू दिलं नाही त्या गावातल्या पवित्र मावल्यांना सौभाग्याचा सण आहे रे देवा, सौभाग्याचा सण आहे माझ्या। या पवित्र गावातल्या मावल्या माझ्या माईंनो, वारकरी संप्रदायानं तुम्हाला या देशातली मोठी संपत्ती म्हणून पदवी दिली। ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची तुम्ही संपत्ती आहात। वकील साहेब, सद्गुरु चिन्मयानंद स्वामी सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले। अशा आजान बाहू, गुडघ्याच्या खाली हात, आजान बाहू साधूला
जिनं पोटात 9 महिने सांभाळलं ती माय किती अधिकारी असेल हो. ती या भारतातली आहे, ती या भारतातली. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या माऊलीनं पोटात ठेवलं ती माऊली किती अधिकारी असेल हो. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप यांना 9 महिने पोटात ठेवणारी ती माऊली किती अधिकारी असेल हो. 6 पातशाहीपैकी 2 पातशाहीनं भारतातली मंदिरं पाडली. ज्योतिर्लिंग 2 पातशाह्या. घरी गेल्यावर वाचा, खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला हिचकी जाण. कधी कधी चांगलं नालायकाला चॅटिंग करता तू हा वाढदिवस आहे काय, त्याला बायको कदरलीन काय, तू शुभेच्छा देतो त्याला. आशाला शुभेच्छा दिल्यावर तूही तुला हानीन. हो ना. अहो कौतुक वर्णन चांगल्याचं केलं पाहिजे ना. सांगा तुम्ही घरी मसड आणली, दूध देती म्हणून आणता का चारा खाती म्हणून आणता? आणि दूध दिलं ना आखरीचं सरवडताना तिनं मालकाचे दात पाडे इकिता का नाही त्या म्हशीला. मग तुम्हाला जनावर गुणवान लागते, झाडं गुणवान लागते, चांगले फळं देणारे. मग गुणवानाचा चोंबाळी जा ना. पांचाटाला कशाला शुभेच्छा द्यायच्या रातच्या 12 वाजता झोप मोडून? तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. तू या घराकडे येईल त्याचं लोन. त्यानं घर बरबाद केले तुला फुकीन सुंबळ्या. विठाला विठाला विठाला. एक मत आहे, काळ गोड आलेला आहे. वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी ग्रंथ लिहिले, तुम्ही पाहिले ती लोक. गाथा नवनीत केलं होता का मोबाईल. आता कोणताही अभंग घेऊ द्या बाळ्यानं येईल 0 मिनिटात मोबाईलवर कळतो. काळ सुधारलाय जमदाडे बुवा. काय असेल गुरुवार्यांच्या काळात, पण आज त्यांचे ग्रंथ वाचिले लाखो कीर्तनकार तयार झाले. मग आता त्यांच्यापेक्षा काळ गोड आलाय. आपण सुद्धा मोबाईलवर गाथा ज्ञानेश्वरी रामायण वगैरे संपूर्ण अर्जित करा, आपल्याला गोडवा प्राप्त होईल. आणि मग काका चिंतन करीत करीत तुळशीच्या वृंदावनाला उशी लावली होती, तिथं टेकू द्यायला झोप लागली. रात्रभर डोळे रडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आटपली. पूजा आटपल्यावर भगवान विटेवरच्या खाली उतरले, आवाज दिला, रमा लक्ष्मी. ए लक्ष्मी जी. लाल पातळनेसला लाल रंगाचं, कपाळाच्या पुढे इंचभर पदर घेतला. त्या लुगड्याला होता पदर म्हणून घेतला ना, म्हणून घेतला. माझं एक मत आहे, आता घ्यायला पाहता आता का ऊन लागायलं का काय येड्यावानी. तुम्हाला एक सांगू का, मला पुराणात एक पुरावा सापडला. बाईची पाठ पुरुषांनी पाहू नये म्हणून या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीनं शेतकऱ्यानं खांद्यावर आसूड सोडल्यावानी पदर नाही सोडायचा. तो असा फिरून मानेवर घ्यायचा पाठवून. राहू दे डोकं झाकायला, जरी कटाळा आला नाही खेळा ठोकी तू. म्हणजे पदर राहाला खेळा ठोकावा लागतो ना. का जुन्या बायकाने बिना ठोकल्याच ठुलता. पण नका जाऊ द्या बापू डोक्यावर, पण पाठ झाकून घ्यायची. भारतीय संस्कृतीतल्या सद्यस्थितीतल्या पवित्र स्त्रीची पाठ पुरुषानं पाहणं अशुभतेचं लक्षण आहे. म्हणून तुम्हाला एक माहिती आहे का, जुनी लोक शाळेत नव्हती, पण आपले आजोबा पंजोबा शेतातून काम करून महिला ज्या रस्त्यानं येतात का पवार काका, त्या रस्त्यात वडील माणसं बसत नव्हते. त्याला माहीत होतं गोर गरिबाची माऊली रानातून सोयाबीन कापून, हरभरा कापून, तूर कापून, कापूस येचून, वाटेल ते रानातलं काबाड कष्ट करून थकून आलेली माऊली, तिचा पदर पडलेला असेल, तिच्या डोक्याचे केसेस कटलेले असतील, म्हणून विद्वान चारित्र्य संपन्न शीलवान माणसं रस्त्यात बसत नव्हते 2 घंटे. दिवसमाळ होता का पाहू नये, निषेध असतं. घेत जा पाड झाकून. माझ्या माईनो, तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ, पहाटच्याला बाळ्या मरण. एक जण म्हणली मेल्या बॉम्ब टाकतो आताच मर, पण महासंसार मातीत गेल्या तुमचा बी जाईन खड्ड्यात.
हे वाईट थोडं सांगायला. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी एक पद लिहिलं, चार चार पट्टे साडी नेसे लुगड, चार चार पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड. राष्ट्रसंत दुनियादास महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज. इकडे भोंदोगिरीचं वर्णन माझ्या अष्टादश मालकांनी केलं, त्यांनी पण तिकडे केलं. सर्वसामान्याला कळेल, रुचेल, पचेल अशा याच्या देशाची संपत्ती तुम्ही आत माझ्या माईंनो. पंढरपुरातल्या मालकांनी लुगडं नेसायला लावलं, काष्टा घालायला लावला, लाल बुंद बापू कुंकू होत. कुंकू गोल नको, आडवं कर. पंढरपुरातल्या मालकानं वकील साहेब जगाच्या मालकीनीला आडवं कुंकू लावायला लावलं. आडवं कोण केलं? कुंभारीन मावशी. विटेवरच्या मालकानं गुडघ्याच्या खारीत भर धोतर नेसलंय, अंगात निमस्ती घातली, साधा पटका घातलाय, गोपीचंद कपाळाला लावलेला आहे. तयार झाले दोघ जण. पसारा कशावर टाकायचा? गरुडाकडे आले आणि विचारलं, गरुडा जी तुला गाढव व्हावं लागतंय. गरुड म्हणले, प्रभू मी कोण आहे? कोण कोण आहे मी? महर्षी कश्यपाचा पुत्र आहे. कश्यपाला 13 पत्न्या, दिती, आदिती, दनो, काष्टा, विला, तांबरा, कद्रू. घरी गेल्या मोजा. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विनतेचे पोर आहेत अरुण आणि गरुड. कोण गरुड? मंत्र्याच्या पियाला किती पुढं पुढं करावं लागते. ध्यान फाईल साहेबाकडे, घ्यान साहेबाची सही, घ्यान साहेबाची सही. विश्वाच्या बापाचा पिय गरुड आहे. त्याच्यापाशी कान धरून नाचल्याशिवाय मालक भेटतच नाही. कान धरून या नाचेन गरुडा पारी. त्याच्यापाशी नाचलं की गरुड सांगतो, देवा हिशाबात दे, घ्या पोटात. गरुड तपासतोय खळवटपणा. गरुड म्हणला, हे भिकार चोट आहे, द्या काढून इकडं. विश्वाच्या मालकाचं सानिध्य सांभाळायचं, त्याला पाठीवर घ्यायची ताकद गरुडाची. विनतेचे पुत्र. दुसरा भाऊ बी साधा नव्हता बापू, अरुण. विश्वाला प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकला. म्हणून उठा अरुणोदय प्रकाश झाला. कर्ज सांगू का? पोटकथा सांगतो बारीकशी रामायणातली. या कश्यपाचा नातू, त्याचं नाव जटायू. मिरे कश्यपाचा नातू जटायू, नामे विख्यातू. मिरे 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 कश्यपाचा नातू. जटायू कश्यपाचा नातू आहे, अरुणाचा पुत्र आहे. राजे हो, हा जटायू धारातीर्थी पडल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाने डोकं मांडीवर घेतलंय. मांडीवर डोकं घेतलंय. अहो भावकीतला माणूस गरीब मेला तर त्याच्या मातील लोक जात नाहीत. इतकी चालू लोक येत. आणि पैशावाला मेल्यावर पुढं पुढं करतेन, पाणी पाजतेन, बेल टाकतेन, हार घेऊन येतेन. पक्षाला कोण जाते? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या बापानं अरुणाचं डोकं, जटायूचं डोकं मांडीवर घेतलं. रक्तबंबाळ झालता. रावणानं शहाणपणा केलता. पुसाव कशान तोंड. वस्त्र होते का देवाकडं? वल्कल्ले होते. व्रतस्थ प्रभू जटा होत्या आणि भ्रुकुटीच्या जटा मोकळ्या केल्या. आणि पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात डोक्यावरच्या जटेनं जटायूचं तोंड पुसलं. अंत्यविधी केला. स्वतः पाणी पाजलं. स्वतः पाणी पाजलं. 3 जण सख्खे भाऊ
सख्खे तिघ भाऊ, दोघायली एक एक पोरग. सांगतो गोरोगा काकाचं अलीकडं आलो थोडंसं. सांगतो मला ना दे गव्हाला पाणी देता आणि गवत उपटायचा. खुरपणाला पैसे कमी लागत आहेत ना, दुसरं काय हिताच आहे आपल्या ते. काय सांगू लागलो. तिघ जण भाऊ, दोघायला एक एक पोरग आबा, एकाला काय नाही. ज्याला काय नाही ते मेलं अचानक मेलं. बापू भिंतीला प्रेत टेकवलंय. काय दुःख असेल होत्या माऊलीला. इथं बसलेल्या सत्पुरुषांना एक विनंती करतो, त्रास देत जाऊ नका पत्नीला. राजे हो, मायबापाचं गोत्र सोडून पतीच्या गोत्रात विलीन होती ती माझ्या पवित्र भारत देशातली माऊली रे. अख्खं जीवन पतीच्या गोत्रामध्ये विलीन करती ती या पवित्र देशातली माऊली आहे. आपल्या चुकीमुळे आपण मृत्यू पावतो आणि तिचं सौभाग्य हरण आपल्या चुकीनं होते. म्हणून जरासं जपलं पाहिजे आपण. मालक भिंतीला टेकल्यावर या पवित्र देशातल्या स्त्रीचे 14 मान हरण केल्या जातात. 14 मान. त्याच्यापैकी एक मान सांगू. मालकाचं प्रेत घराच्या बाहेर काढल्याबरोबर गावातली विधवा स्त्री येते आणि पदरानं तिच्या कपाळावर कुंकू पुसून टाकते. काय वाटत असेल त्या बाईला. आणि मालकाला जाळून ज्या वेळेला माणसं दारात येतात त्यावेळेला गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातले जोडवे काढून घेतात. 14 मान पैकी 3 मान. बाईचे मालक भिंतीला टेकवले. पाहुणी रावणी जमा झाली. आंघोळीसाठी पाणी काढलं, तिरडी बांधली, गाडगं ठेवलं, भडाग्नी नावाचा अग्नी प्रज्वलित केला. गावातल्या विवेक संपन्न व्यक्तीने विचारलं, आंघोळीला प्रेत का काढीनत? कळालं. पाणी कोण पाजायचं? दोन्ही भावाच्या पोराला विचारलं पाणी. ते म्हणले आम्ही कुठं गुतून पडाव. कोणाला पाणी पाजायचं होतं? बापाच्या सख्ख्या भावाला. दोन्ही पुतणे काय म्हणले? आम्ही कुठं गुतून पडाव. गावातल्या विद्वान माणसाने बॉन्ड आणला 100 रुपयाचा. आणि ज्या बाईचा नवरा भिंतीला प्रेताच्या रूपात आहे त्या माऊलीचा अंगठा बॉन्डवर घेतला आणि सांगितलं, बाई जे पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देऊन टाक. नवऱ्याचं प्रेत बाजूला पडन, बाईला अंगठा द्यावा लागला. दोन्ही भावायचे पोरं म्हणले मी पाजतो. हसू नका राजू, हे हलकटपणा आहे, हा नालायकपणा आहे. चुलता बाप होऊ शकत नाही, बापाचं प्रेम देऊ शकतो. चुलता असतो. राजे हो, शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्याच्या पायथ्याला बसल्यावर कितीतरी लाभ असतो. आपलं जतन केलं पाहिजे, आपल्याला किंमत दिली पाहिजे. व्यवहारात जर पाहिलं तर प्रॉपर्टी दिल्याशिवाय चुलत्याला पाणी पाजलं नाही. बापू काय घेतलो? जटायुकून पंढरपुरातल्या मालकानं स्वतः अग्निदहन दिला. 3 दिवस तर्पणिधी केला. रावणाला मारून ज्यावेळेला परत आलते का, कामग नावाचं विमान होतं. या विमान थांबलं त्या जंगलात. सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू विमान कशा करता थांबलं? गळ्यामध्ये सुवर्ण कमळच्या फुलाची माळ होती. बिभीषणानं सत्कार केलता. माळ तशीच गळ्यात. विमान थांबलं आणि त्या माळेतलं एक फुल तोडलं आणि ते फुल बापू विमानातून खाली टाकलं आणि 2 हात छातीवर ठेवले. नम्रतेचं लक्षण आहे, आदरांजलीचं लक्षण आहे, श्रद्धांजलीचं लक्षण आहे, हो तिळांजलीचं लक्षण आहे. डावा हात छातीवर ठेवला, फुल खाली टाकलं, उजव्या हाताची मूठ वळली आणि अंगठा खाली दाबला. सीतेने विचारलं, मालक इथं काय कशा करता फुल टाकलं? आदरांजली. सीते का आठवतंय? रावण तुला आकाश मार्गाने घेऊन जात असताना तुला कोण वाचवण्याचा प्रयत्न केला? ढास ठास 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 जगाची मालकीन रडू लाग. मालक दुष्ट रावणापासून वाचवण्यासाठी
स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तो जटायू रस्त्यात भेटला होता. सीते, त्या जटायूचा अंत्यविधी याच जागेवर केला ग. जाता जाता त्याला आदरांजली म्हणून मला सन्मानात प्राप्त झालेला हार याच्यातल्या सुवर्ण कमळाचं एक फुल टाकून दिलं. कर्जच नाही काय? कर्ज आहे, कर्ज आहे. महाराज, विश्वाच्या मालकीनीवर आलेले आबरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती केली, म्हणून जगाचा मालक नाचला. मनोनी नाचे मागे मागे. एक पुरावा सांगतो. दुसऱ्या कडव्यातला पुरावा तुमच्या दोघांपैकी गुरुजी एक जण म्हणा, मग मी आवाज दिल्यावर. तुमचे आवाज गोड आहेत, ऐकावसे वाटते. चांगलं रोज पाहा वाटतं, पण कसं भेटन? है का नाही? है का ना? रोज कसं भेटन आपल्याला? कधी कधी भेटते ते लोक. गरुडाला सांगितलं, गरुडा तुला गाढव व्हायचंय. गरुड म्हणे, काय बोलता तेव्हा मला गाढव? भगवान सांगतात, गरुडा माझ्यासाठी नाही रे, माझ्या काकासाठी व्हायचंय. आणि भगवान कुंभार झाले. वेश पालटोनी देव कुंभार पैधाने. वेश पालटोनी देव कुंभार पैधाने. गरुडाची घेतले सांगाती तेव्हा, सांगाती तेव्हा. गरुडाची घेतले सांगाती तेव्हा. वेश पालटोनी देव कुंभार पैधाने. वेश पालटोनी गरुडाची घेतले सांगाती तेव्हा. आवाज वाढवा थोडा. वेश पालटोनी देव कुंभार पय झाले. गरुडासी घेतले सांगाती. गरुडाल सोबत घेतलं. झाला 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 कुलाल नारायण. कुंभाराचा वेश घेतला. तेरला आले. राम राम ठोकला बापू, राम राम. अख्ख्या गावात चर्चा. गोरोबा काकाचा पाहुणा आला, गोरोबा काकाचा पाहुणा आला. बायका आनंदी आनंदी. आता माती आणतील, तुडवतील, चिखल करतील, गाडगे करतील, आव्यात टाकतील, भाजतील. परवाला गाडगे घेऊन जाऊ. संक्रांतीच्या दिवशी गाडग म्हणत नसते, सुगड म्हणते. सुहा तत्वशील शब्द आहे. अख्ख्या गावात प्रसन्नता. काकांना राम राम घातला. या 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 या. काय देव खोडील हो. गोरोबा काकाच्या पाहुण्याच्या रूपात आल्यावर देव म्हणला, काका मी गाडगे करतो, पण जाताना याचं काय? नाही तर मला बेजार करतान. आणि याचं काय? काका म्हणले, जेवढं बोलवता येईन तेवढं तुम्हाला. भगवान म्हणले, तसं ते आधार बोल नका. जेवढं येईन म्हणजे मला माहिती का किती येतंय? काका म्हणले, आता संक्रांत आहे आणि खळे का होते? पाडव्याला ज्वारीचे. आणि मग खळ्या लोक तुम्ही राहा आणि तुम्हीच पेंड्या आणा. 5-5 पेंड्या देत होते सुतार दादाला, कुंभार दादाला, सगळ्याला पेंड्या देत होते त्या. आणि त्या पेंड्या पुन्हा आकड्याच्या कणसाच्या, ह्या अशा कडीच्या बाटक्या गिटकाच्या नव्हत्या, बांडीच्या नव्हत्या. आबा बांड नसन कळत. नाही नाही उगा हसायचं नाही कडे. दादा तुला बी नाही कळत. नाही भया नाही, तुम्ही आहेत शेतकऱ्याचे, पण तुम्ही साखरेच्या पोत्यातले मुंगळे येत. जमदाडे बुवा, गुरुजी तुम्हालाही बांड कळत नाही, उग नका हसू. नाही नाही तसं नाही सांगायचं. खाती के गालन ना तिके बाल लगेच कळत असते. तर माया का गोळ्या संपल्यात का काय? बांडीचं ताट बैलाला खाला नंबर 1, पण माणसायला काय नाही.
कणीसच येत नाही ना. ज्या झाडाला कणीस येत नाही, पालेदार झाड पण कणीस नाही, त्याला बांड म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? बांडीच म्हणतात. काहीच नाही, मी का तुर्कस्तानहून थोडा चालू. आपण एकाच भागातले आहेत ना, काय विषय नाही त्याला. बांडीच्या पेंड्या नेत नव्हत्या, आकड्याच्या कणसाच्या. काका म्हणले पाहुणेराव तुम्ही स्वतः जा. हा असं असेल तर ठीक म्हणले. हा कणसाची ज्वारी अर्धी मला अर्धी तुम्हाला, कडबा बी अर्धा मला अर्धा तुम्हाला. पक्की बोली. पान काय रगिलपणा कोणाचा? देवाचा. लक्ष्मी आई साहेब लगेच त्या दोघील म्हणतात, वय वा तुम्हाला मान्य आहे का? नाही तर काका म्हणायले तर ज्वारी देतान तुम्ही भांडतान. ते म्हणले बाई आमच्या नालायकपणामुळं तर बोच्या हात गेलेत, म्हणून तर खाजील त्या पंढरपुरातली मालकीन का येडी आहे का काय ती. हो म्हणून तर अशा उकरील त्या जरा 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 जरा. त्या म्हणल्या बाई सगळी न्या नाही तर तो आम्ही नाहीत काही बोलत. कशा बोलते ना ते? हे नागावपणा केल्यामुळं बोचे हात तुटली होती ना. 2 बायका असून ब्रह्मचार्याच्या यादीत. पहिली म्हणली पांडुरंगाची आणे हात लावतांत. काय पुरावा त्याच्यासाठी? स्पर्श कराल तरी मग विठोबाची आना. स्पर्श कराल तरी मग विठोबाची आना. मागे फिरे ऐन नावच्या मागे. स्पर्श कराल मज विठोबाची आन. ऐकता वचन मागे फिरे. मला जर स्पर्श केला तान विठोबाची आहे. शब्द ऐकल्याबरोबर पठ्ठ्या माग फिरला. यायचा आगावपणा होता. दुसरी दिलीन बाप म्हणला पहिलील जसं सांभाळलं तसं हिला सांभाळा. पांडुरंगाची शपथ. बायका 2 महात्मा ब्रह्मचारी. म्हणून पंढरपुरातल्या मालकीनं उकरील्या होय गय ज्वारी नेताना पुन्हा येड्यावानी करताल. त्या म्हणल्या नाही माय आमचंच तर कुठं नाही सगळं. नाक होतं त्याला बोलायला. ते का तुम्ही आम्ही येतोय. गोरोबा काका होते म्हणून तर इथं नाव घेतलं जातंय. आपल्याकडं कुंटालानं प्रॉपर्टी असून भोतीचारीनं कोणी आपल्याला भोतीचारीनं. गरुडाच्या पाठीवर दुईनी टाकली. पोत्याचं वरचं तोंड अर्ध फाडायचं, अर्ध गाढवा टाकायचं. इकून मातीने इकून माती. पहिली आपल्याकडं पडशी होती नव्हती पडशी. भिक्षुकी करायला जाताना पडशी खांद्यावर. वार करायला पण पडशाच होत्या. हो आता सगळा डिजिटलपणा झाला तर कशाच्या पडशान. आता शाक पाठीवर बेंडकी लोंब कळल्यावानी. हो त्या पोरायला पण शाळा पुढं दिसतीन दप्तर माग वडीत. मोठा कुटाणा बापा. शाळा पुढं दप्तर माग. रिअलायत लागलंय ते रिअलायतलं माग. जाऊ दे काय चलत राहते. कालाय तस्मै न मग ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी असतात. आपण कशाला मागचं इचकायचं घेणं देणं. मग टिकाव खोरं घेतलं. पंढरपुरातल्या मालकान पत्नीला सांगितलं तिथं गोरोबा काकाची इथं आल्यावर लक्ष्मी आई साहेबाचं नाव काय ठुलतं सांगता येईल का तुम्हाला? किती महाराज फुकल्यावर सुधरतान तुम्ही सांगा बरं. पहिली गोळी मला घाला. गोरोबा काकाची तर भगवान कुंभाराच्या रूपात आले तेव्हा त्याचं नाव काय होतं सांगता येईल तुम्हाला? काय सप्त्याच्या लांब्या रुंद्या वाढ्या खोली वाढच ना. नुसते सप्ते महाराजांनी त्याला खपक्या पाकिट देणे. आपण असेच झाडावरले पाखर उपरनं झटकिलं की निघला सोंबळ्या कोणीकडे बी. मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकतात तुम्ही म्हणून लक्षात नाही तुमच्या. विठाला विठाला. एक सांगू संप्रदाय खाली घालणारे
आमचे जितके लोक आहेत तितकं पाप त्याच्यातलं अर्ध तुम्हाला बापू यायला अर्ध असतंय. श्रोता जितका हुशार होईल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. श्रोता जितका येड्यावानी करील का तितके आमचे असेच मग बेल वाया गेले तिकडच घसरून मेले. उलथा होशील ना, उलथा होशील. उत्कृष्ट प्रकारचं नाव पुन्हा कधी योग आल्यावर सांगेल. राहू दे आजच्या दिवस आता सांगतो. त्याची उत्सुकता लागली. राहू द्या ना एवढ्या कीर्तनात सांगतो. दुसऱ्या युट्यूबला टाका आपण नंतर. मग तेच तर असतं ना. आजच सीटवर उपरनं टाकून ठेवलं. कोणाची ताकद आहे त्या सीटवर बसायची. एसटीच्या तोंडाला लय मोठी गर्दी असली की येडेवानी करायचंच नाही. तिथं येडेवानी केलं की पाकिट आणि आणि जागा भेटत नाही. मग आपण ते तिकडं तोंडाला येतो खिडकीतून रुमाल टाकायचा. सगळे मधात गेले तरी त्या सीटवर कोणी बसतच नाही. म्हणून तर रुमाल टाकून ठेवला पुढच्या वर्षीचा. विठाला असं काही नाही. आपण मध्यंतरी पण एकदा दादा स्वामींचं दर्शन घेऊन गेलतो. मला आवडतात. मला सर्वात जास्त संत आवडतात. भगवंतानी खोरं घेतलं, टोपलं घेतलं, गरुडाला गाढव केलं तर पाठीवर गोणी टाकली. तोही माती खांदली पंढरपुरातल्या मालकानं, भरली पंढरपुरातल्या मालकानं, नेऊन टाकली गरुडानं. पाणी आणलं पंढरपुरातल्या मालकिनीनं, तुडिली माती पंढरपुरातल्या मालकानं, मातीचा चिखल केला पंढरपुरातल्या मालकानं, मातीचे गाडगे केले पंढरपुरातल्या मालकानं. सामान्य नव्हते हो गोरोबा काका. गोरोबा काकाचं जीवन म्हणजे अग्नीची ज्योत आहे. वैराग्याचं शिखर आहेत गोरोबा काका. वैराग्याचं शिखर आहेत शिखर. जिथं वैराग्य थांबतंय तिथून गोरोबा काकाचं वैराग्य सुरू होतंय. वैराग्याला पण कळत असेल मी कितपत आहे यांचं वैराग्य कुठे. ब्रह्मदेवाकडे पारडं नव्हतं गोरोबा काकांचं वैराग्य मोजायला. अशी लोक होती अष्टादश संत. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोकोबा आहे, नाथ बाबा सावता महाराज, एवढे टोकाची लोक. आणि मग गोरोबा काकाने स्वतःचं बाळ विधेय स्थितीत तुडिलं. कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पाय, हसत खेळत बोबडे बोलत. काय काय ते बाळ. अशा परिस्थितीतला तो भाग. चला म्हणून ते हात तोडायचा प्रसंग झाला. सर्वांना ज्ञात आहे. गाडगे तयार झाले, गाडगे आव्यात टाकले, आवा भाजला. आवा भाजल्याबरोबर बायकायची गर्दी झाली. बायकायची गर्दी झाल्यावर हिला 5 सुगडे, एका बाईनं 10 घेतले. तर पंढरपुरातल्या मालकीन म्हणल्या दुसऱ्याला घेऊ देते का नाही. ती बाई म्हणली माझी सासू आहे हो गेलेली आहे. माणसानं काही माना हालू नका, त्याला कळायले. आणि तुम्हाला कळून काय, तुम्हाला वानं द्यायचीत का काय. सासू सासऱ्याच्या आधी गेली, आहे गेली की सुनानं तिचे 5 गाडगे आणि सासूचे 5 गाडगे आणि तुळशीचे 5 गाडगे, तिनं 3 खणं न्यायचे. आणि जिची सासू जिती आहे तिनं 2 न्यायचे, तुळशीला 1 आणि तिला 1. मग ती म्हणली हे 2 तर माहेत आणि 1 आत्याबाईचा. मानिनीला मान असतो बरं. कपड्याचे दुकानदार कोणी बसलेले असतील तर त्यानं लक्षात घ्या, बस्ता बांधताना सर्वात अगोदर 1 चिरगुट फाडीत असते, ते मानिनीचं फाडीत असते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला अनन्य साधारण महत्व आहे संप्रदायामध्ये. सामान्य प्रत्येकाची पोच पावती ज्याची तिची. ते काही तुमच्या हातचा विषय नाही. जिजाबाईला मागं थांबावं लागलं, तुमची काय कथा आहे. मग एक बाई जरा शहाणी होती. ती जरा असं टक 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 गाडगं वाजू लागली. 10 वाजून 4 मिनिटं झाले. 5-7 मिनिटं सरकतो, एवढं वेगात सांगतो, त्रास नकोय तुम्हाला. वाजू लागली टक टक. आई साहेब म्हणल्या ए सगळे गाडगे सारखेचे धन काय वाजिती ग. पंढरपुरातली मालकीन होती ना. ती म्हणली बाई आम्ही का फुकटने आलोत का. घेतलं हिसकून गाडगं आणि दगडाच्या भितडावर हाणलं. बापू गाडगं नाही फुटलं.
ते कसं फुटन कोणी घडील तर ते फुटत असतं का. पण आता हे करायला नव्हतं पाहिजे. आईसाहेबांनी पण केलं ना रागाच्या भरात. ते लय उतू आलं. ती बाई गेली म्हणली बाई गोरोबा काका चितला कुंभार दादा जरा आगाव दिसतो बाई त्याला जादू येते. बाय त्याची बायको तर बाई 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 तिला काहीतरी येतं ग बाई. तिनं दगडाव गाडग हाणलं मायन फुटलत नाही ना व. मग असं नाही पाहिला कुंभार दादा. एक म्हणला तुळसाबाई तुम्हाला काय सांगू ह्या बाया ऐकत नाहीता. मी आलं ते दिवशीच गोरोबा काकाच्या पाहुण्याचा रंग पाहिला. पायो बिरांड्या या बांड्याला कळत असतो तो रंग. हे असे कुठेही तुटक्या शेपटी हाली ते हे बांडी. ते म्हणला काय सांगू द्वारकाबाई मी त्या दिवशीच त्या गोरोबा काकाच्या पाहुण्याचा रंग पाहिला. काय त्याचं गाड हो बाबा लोळतच नाही. लगेच वची म्हणली हो न सकाता त्या बाई आमचं गोरोबा काकाच्या जवळच घरे आता झाले 7-8 दिवस बाई गाढव लोळतच नाही. एक जण म्हणला लोळायचं काय सांगता भुकतच नाही. अहो गाढवानं भुकानं 2-3 बाऱ्या. आपल्याला काय पटलं नाही वा एवढी साखरात करा ते कुंभार दादा काढून द्या. भगवान म्हणले गरुडा लोळणं रे. ते म्हणले काय बोलायले देवा मी का गाढ होय का काय मी गरुड आहे ना. भगवान म्हणले तू गाढ हो नाही पण गाढ व्हायला समाधान होण्यासाठी लोळ. तू लोळला की कोणाला समाधान होतंय गाढ व्हायला. मग गाढ व्हायला समाधान होण्यासाठी लोळ आणि गाढ व्हायचं समाधान होण्यासाठी भूक. गरुड लोळले बिन भुकले बी. एक म्हणले काही 7-8 दिवस गाढवाचं दुखत होतं काय रे. गाढव लोळलं नाही भुकलं पाय अशी बेंदाडे कोणीकडे काय टिकल्या लावते काय सांगताच येत नाही. अहो माणसं म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते आणि गण लावून चाललं त्याला डसते. हाय का आता एकतर्फी आहे का. लोळणं तव्हा म्हणले आगावपणा भुकणं म्हणले तवा. आता म्हणले लोळायले भुकायले पण 7-8 दिवस बिमारच होतं वाटतंय. लय माती वाहू वाहू बेजार झालं त्याच्यामुळे बसलं नाही भुकलं नाही लोळलं नाही. वा वा संक्रांत झाली. बोलो त्याच्या पेंड्या सगळ्याच्या जमा केल्या. असेच चालले तर मग पाहुण्याच्या रूपातला देव दादा हे खाल्लाकड रान तुमचं जगा. मी इथलं म्हणी ना तिथलं सांगायलो. हो म्हणलं आपले 150 एकर आपलंच आहे. आणि मग तुमच्याकडे नऊ आवत येत 9-5 45 पेंढ्या नेऊ का मोजून. काय बोलायला 45 पेंढ्या आरो तू रोज उचला त्यान तितक्या घेऊन जाय. हे फुगीर तोंडे त्याला कळावं नाही कुंभार कोण येत. पण गोळ्या संपल्यावानीच वागतीत काही काही माणसं येड्यावानी. आडकीता ठेवून द्याला दाडानं सुपाऱ्या फोडायला बोचरा होशील ना सुंबळ्या. आडकित्यान फोडणं सुपारी येडपटवानी काऊन करायला. तुला का उचल्या त्यान तितक्याने जी मालक जी ते तर देवचे. त्यान भल्या भल्याला इस्तू लावलाय ते याचं काय. बर 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 मालक जितक्या उचला त्यान तितक्या गाढ व्हाव बसत्यान तितक्यानी. तुला उचला त्यान तितक्या तर नीच पण गाढ व्हाव बसत्यान तितक्यानी. बरं मालक बरं आजच जा. पुन्हा उद्या मोडणी घालायची. जा 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 आजच. भगवान म्हणले काय मोडी तू उद्या. 75 एकरचं इकून गुड जमा केलं तर गुडच म्हणतात ना. आणि 75 एकरचं इकून गुड केलं तर आणि चांगल्यानं बांधलं होतं. पेंडी गबाळ्याला बांधता येत नाही. गबाळ्यानं पेंडी बांधली की गबाळाच होतो. त्या बायकोच्या साडीतच बांधून आणावं लागतो. म्हणून दोऱ्या तर राहिल्यात नाही. पेंडी बांधणार बी असा पाहिजे त्या जातवान शेतकरी. हो आता काही काय मालकायला अशी गडी येत त्याला शेवण करळ कळतच नाही. आम्ही एक गडी लावला म्हणलं शिव. ते म्हणला शिव
मी बाजारातून आणीत असतो खाची. मी म्हणलं संडाळा तू इकायला लावतो का रान मला? अरे मी आऊत म्हणालो शेव करळ. ते म्हणला बाबा ठवाच तर ठवा नाही तर मला काय शेव करळ कळत नाही. आणि दिलेली उचल तर खर्चून टाकली. म्हणलं जाऊ देवा मोहच पाप 10 पिढ्याचं उतू आलंय तुला पैसे दिले आता कसं बी राह फक्त मही जमीन इकायला लावू नकोस. निदान खर्चापुरतं तरी उत्पन्न काढ. शेव कळणं करळ कळणं काय कळणं. तरी पण शेतकऱ्याला सांगतो तुमच्या पायाला हात लावून सांगतो संपला बाकीचा काळ. आता काळ शेतीचा आलाय. लातूरमधल्या राहणाऱ्या लोकांना माती नवरात्रात इकत घ्यावं लागन. घट मांडायला इकत घ्यावं लागन. इकत हो सुरूच आहे. कारण लातूरच्या भावताल तर सगळे ढवळ्या कोंबड्याचे पख आहेत. आणि त्या पखाची माती काही घट मांडायला जमणार नाही. आणि तिथून येऊन इकून न्यायची म्हणल्यावर पेट्रोल स्कूटीला लागन. त्याच्यापेक्षा अख्तर भाईला दिलेले बरे पैसे. हे पूजेचं साहित्य बिचारे तेच कितेत सगळं पूजेचं साहित्य. एकादशीला केळं कोणी किते तेच. मधात एकदा चाऊसमिया निघला का एखाद्या केळात हाय का नाही. सगळे पूजेचे साहित्य ऐकणारे बिचारे ते चांगले धंदे करतात बिचारे माणसं पोटासाठी. शेतीवर प्रेम करा. पाय पडून सांगतो ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल. शेती फार गरजेची. शेती मिळणार नाही. काय सांगू लागलो दादा? हा ते पेंढ्या बांधायचं. हो 75 एकरची सुडी इकून भौर म्हणतात का सुडी उभं लावतात ना कणसा सगट. गुड हो इकून 75 एकरचं इकून 75 एकरचं. आणि मधात खळं शिपलं होतं. खळं ओढायचं पाणी टाकायचं भुसकट टाकायचं पुन्हा तुडवायचं पुन्हा पाणी टाकायचं पुन्हा भुस टाकायचं आणि मग दाबून लेस करायचं. एक तर खडा मात्र्याचा येत नव्हता. एक कणसाखाली ताडपत्री टाकली 7-8 उंदरायनं चट टोकरली चट ज्वारीत माती आली. आणि पप्याज माईल म्हणतो माती कशी आली? उंदरं घुसले न सोंबळ्या. शिपलेल्या कळ्यात काय घुसन आहे का? उंदराची मायवेली होती तिथं घुसायला ते ताकद आहे का? थोत्तर जाईन ना त्याचं बोंबलत. इतकं दाबलेलं असते ओरिजिनल शेतकऱ्यानं. चांगल्या शेतकऱ्यानं पेंढी आवळावा. 5-6 बाऱ्या पेंडीला हात लागतो तरी चिपाट निष्ठत नाही. पेंडी कितव्या दिवशी बांधिते. मी याच्याकरता सांगायलो ह्या जीनच्या पॅन्टीवाल्याला जरा धोरणात यावा. आपल्या बाप दाद्यानं पेंड्या बांधल्यात म्हणून आपल्याला आता जेवाऱ्या खाल भेटायल्यात. आपल्या बाप दाद्यानं जमिनी इकून जर म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना तर मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असतं आपल्याला. जरा मागच्या लोकांचं ध्यान करा. जुन्याचं माणसं जुन्या मोजीत धोत्राव मला कंडक्टर चिल्लर देईन. ते मला कळतं का हो तुम्हाला 50ची नोट दिली आणि माया संग दादावानी एक पोरग होतं पॅन्टीवालं त्यात जो दिली भया उतरताना चिल्लर त्याला भया आणि भया मै थैली घ्यायला. कंडक्टर साहेबाला म्हणलं साहेब तुम्हाला धोत्रावरची ॲलर्जी आहे का हो? नाही वा माफ करा. म्हणलं काय माफ करा? अहो धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारत देशातली नोट चलत नाही. काहीचे वायर ढिले उशिरा कळालं ना. अहो गांधीजीचं चित्र असल्याशिवाय नोट चलती का? तुम्ही धोत्रावाल्याला काय आपल्या बापदाद्याला माना हो लय कष्ट केले त्यांच्याला. पेंडी बांधताना एकदा हातात येते पालथी करताना आळ्यावर पाय द्यायचा आणि पुढं उचलून पुन्हा भौरीला लावताना 2दा भौरीची खळ्यात टाकताना 3दा मोजताना बाईचा हात लागला 4दा तिचं गुड मोजताना 5दा बैलगाडीत टाकताना 6दा वळईवर फेकताना 7दा तरी पेंडी सुटत नाही. कोण्या शेतकऱ्यानं बांधलेल्या शहाण्या. कडबा गुड आळून आल्याशिवाय बांधितच नाही. आणि जर जास्त उन्हात तापलं तर शहाणा शेतकरी बुडातलं चिपाट काढीतून मग बांधितो. हो किती जणायला गुड बांधता येतं? ज्याला गुड बांधता येत नाही त्याला गणपतीच्या दुर्वा बांधता येत असतात का काय त्या? चला असू द्या जाऊ द्या नको. शेती ध्यानात ठेवा. किती मोठी नोकरी असू द्या सुट्टीच्या दिवशी रानात चपला काढून जरसं फिरत जा
ब्लड सर्क्युलेशन होते. उगत तुम्ही रोड जाम करायले. एका 11 हका 2 12. अरे टॅक्स गाड्यावानी भरला तू काय असा ताण आयला उगा हाल्या ताणल्यावानी. हो भांड्याला बाया, धुण्याला बाया, स्वयंपाकाला बाया, या बी सकाळी हो या सासूचं दुखलं धुई ना रोड जाम केला, प्रदर्शन मानलंय. जाय ना रविवारी शेतात जरशी टोचू दिन त्या पायाला कडे, तुला कोणतीच बिमारी होत नाही. हे सारे गुलाबी नाटकं झाले हो, सगळे गुलाबी नाटकं. जाऊ द्या बाकीच्या राज्यात, महाराष्ट्रातल्या लोकांनी हे गुलाबी चाळे करायचे नाही. चला गुडण्याचे मित्र काल तुला जितकं उचलन तितकं तुला त्याला लाज वाटायला पाहिजे. कोणाला म्हणाल ते मालकाला. तुया गाढवा बसन तितकं कोणाला गाढव म्हणाले गरुडाला. 75 एकरची सुडी इकून 75 एकरची सुडी इकून खळं शिपलेलं होतं मालक उभा, गरुड तिथंच उभा. बापू घे पेंड्या, घातलं पखाड इकडं आणि दुसरं पखाड घातलं इकडं आणि चढ गुडगोरोबा काकाच्या परसात आणून टाकलं. पाट गडी म्हणले मालक 9 बैलगाड्या नेल्यात गुड जमा करायला, पण पेंडीत नाही. काय गोरोबा जी कुठे पाहुणा? काय मालक काय इतकं नेत असते? मालक तुमच्या गळ्यात माळ आहे राव, आणि तुम्ही म्हणले तुला जितकं उचलन तितकं नीन गाढवाल जितकं. मी आता हात नाही लावला, देवाच शपथ. आणि शपथ घालणार कोण आता? मी आता हात नाही लावला पेंडील, देवाच शपथ. आमच्या गाढवानंच आणलं. ठाय ठायच बोंबलू लागलं. दृष्टांत संपला. ज्ञानोबराय आले तेरला, माहिती मिळाली तेरला मालक येतं. ज्ञानोबराय तेरमध्ये आले म्हणल्याबरोबर विटेवरचे मालक पाठीमागं परसात गेले. वळई लावलेली होती, काट्या लावायला दर खांदू लागले. पाहिल्याबरोबर काट्या लागल्या. काकाला नमस्कार केला. माऊलींना पाहिल्याबरोबर काकांनी लोटांगण घातलं. वा हालात ज्ञानोबराय? हो. काय काम आहे? काही नाही काका, पंढरीतले मालक तुमच्याकडे आलेत. तोबा 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 तोबा. माझ्याकडं पंढरीतले मालक? काय सांगावं मालक, हात तुटल्यापासून बऱ्यापैकी तिकडं जाणं होईनं. मालक कसे येतील या भाग्याकडं? ज्ञानोबरायच्या डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं काका मालक इथं आले. गाडगे पाहिल्यावर कळालं प्रत्येक गाडग्यात जगाचा बाप दिसत होता, विटेवरचा मालक दिसत होता. ज्ञानोबरायनं सांगितलं काका कोणी केले गाडगे? पाहुणे आलते 2. कुठं आहेत? परसात वळईला काट्या लावायलेत. मागं गेले, कोण नाही. ज्ञानोबरायनं सांगितलं काका कोणी पाहुणा नव्हता. विटेवरची मालकीन कुंभारीन बाई झाल्या आणि विटेवरचे मालक कुंभार झाले. राजू हो, पोरग मरेपर्यंत भजन केलं तरी भजन बंद नाही केलं. आण घातल्याबरोबर पत्नीचा त्याग करावा एवढं वैराग्याचं टोक हे कर्ज देवाच्या डोक्यावर होतं. हे फेडण्यासाठी कुंभारदादाच्या रूपात गोरोबा काकाची तर नाचला, म्हणून मालक म्हणतात म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे नाचे मागे मागे
गुरुजी हनुमंतरावला थोडस क्या बात आहे. हे टाळ टाळ बारीक टाळ बारीक. म्हणा गोपाळ बा म्हणा म्हणा. तोडक्या मोडक्या शब्दातलं केलेलं विटेवरच्या मालकाचं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामींच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी कीर्तनात एक अनन्य साधारण महत्त्व असतं भजण्याचं आणि मृदंगाचार्याचं. या दोन्ही पक्षातल्या लोकांच्या साष्टांग चरणी प्रणिपात करतो. उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो. अर्धा मिनटं भीक मागतो. सगळ्यांनी फक्त अर्धाच मिनटं हातवरी करा. फक्त अर्धा मिनटं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. राम जय राम. श्रीराम राम राम जय जय राम. हे आवाज जय जय राम. राम जय जय राम. श्रीराम राम. राम राम जय जय राम.
जेवढ्या आडनावाचे ग्रामस्थ आहेत त्या सर्व ग्रामस्थांना मनपूर्वक प्रणाम करतो की तुम्ही फार मोठ्या समाधीधन सद्गुरू साधूंच्या गावचे आहात. तुम्हाला प्रणाम. जास्तीत जास्त लक्ष संस्थांकडे द्या असं गावकऱ्यांना प्रणाम करतो. पंचक्रोशीतल्या भक्तांचं सुद्धा फार मोठं योगदान स्वामीवर आहे, कारण कुठली गोष्ट एकट्यानं उचलत नसती. पंचक्रोशीतल्या सद्भक्तांना सुद्धा प्रणाम करतो. तुमच्यामुळे सुद्धा संस्थान उंच 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 जाईल. फार मोठं योग असतो या लोकांचा संप्रदायात विश्वावर. आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करतो. विठोबा रखुमाई